नमस्कार, ANK न्यूज मराठी लाईव्ह चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। या ठिकाणी आज दिनांक 13 जानेवारी 2026 या दिवशी मकर संक्रांतीच्या भोगीच्या पर्वकाळावर निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक महाराष्ट्र राज्यामध्ये जाहीर केलेला आहे। तर आपण जाणून घेणार आहोत निवडणुकीचा कृती आराखडा कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी राज्यातील 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला आहे। त्यानुसार सदर 12 जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे। तर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे। तो कार्यक्रम पुढील प्रमाणे आपण बघू शकता। नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा दिनांक 16 ते 21 जानेवारी पर्यंत या कालखंडामध्ये आपल्याला नामनिर्देशन पत्र दाखल करायचे आहे व नामनिर्देशन पत्राची छाननी दिनांक 22 जानेवारी 2026 या दिवशी होणार आहे। तर सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी। उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा अंतिम दिनांक 27/1/2026 या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज माघार घेण्याचा कालावधी निवडणूक आयोगाने आपल्या समोर ठेवलेला आहे। निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्धीचा दिनांक जवळजवळ 27/1 जानेवारी 2026 या दिवशी त्यांनी दिलेला आहे। मतदानाचा दिनांक आहे आपल्याला 5 फेब्रुवारी 2026 या दिवशी आपल्याला मतदानाचा दिवस दिलेला आहे। त्या ठिकाणी आपण सर्व मतदार बंधूंनी शांततेत मतदानाचा लाभ घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी मतमोजणीचा जो दिनांक दिलेला आहे 7 फेब्रुवारी 2026 या दिवशी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा निकाल आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल या ठिकाणी समोर ठेवण्यात आलेला आहे। तर संबंधित महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद उमेदवार व पंचायत समिती उमेदवारांनी याची नोंद घ्यावी। ANK न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अशोक कराळे, छत्रपती संभाजीनगर।